दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी अभिजित दिपके यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील हे चर्चा करतायत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची सध्या अभिजित दिपके यांच्या सोबत चर्चा सुरू आहे। जंतर मंतरवरील आपण हे दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। राजधानी दिल्लीमध्ये युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अभिजित दिपके यांची जाऊन भेट घेतलेली आहे। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। बीडचे खासदार राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा त्या ठिकाणी यापूर्वीच शरद पवार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंनी सुद्धा भेट घेतली आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा जंतर मंतरवरती जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। आपण राज्यभरात सुद्धा पाहतोय, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, आंदोलन करण्यात येत आहे। लाठीचार्ज ज्या प्रकारे झाला त्या लाठीचार्ज संदर्भात निषेध व्यक्त करण्यात येतोय। काँग्रेसच्या माध्यमातून खरं तर आज संपूर्ण खासदार हे काळे कपडे परिधान करून आलेले आहेत। जो काही लाठीचार्ज झाला त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। अभिजित दिपके यांनी सुद्धा या संदर्भात लोकशाही मराठीला संतप्त अशी प्रतिक्रिया दिली होती की अनेक जणांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला आहे, क्रूर पद्धतीने लाठीचार्ज झाला आहे, मारहाण झाली, अनेकांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेलं आहे। अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली होती। मात्र तुर्तास आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती जे दृश्य पाहतो त्यामध्ये बजरंग सोनवणे अभिजित दिपके यांची चर्चा सुरू आहे। मनोज जरांगे पाटील आणि अभिजित दिपके यांची ही भेट झालेली आहे। त्या भेटीची दृश्य आपण पाहतो। प्रत्येक अपडेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। त्या ठिकाणी अभिजित दिपके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। जरांगे आणि दिपकेंमध्ये चर्चा सुरू आहे। सरकारच्या माध्यमातून आगामी काळात नेमकी काय पावले उचलली जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ज्या प्रकारची प्रतिक्रिया आता येत आहे, संतप्त अशी प्रतिक्रिया देशभरातून पाहायला मिळत आहे। जंतर मंतरवरती युवकांचा ओढ पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने युवक हे जंतर मंतरवरती सध्या उपस्थित आहेत, आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। देशभरातून अनेक ठिकाणावरून अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनीच कालच लोकशाही मराठीशी संवाद अरे थोड़ा ढक्कल थोड़ी सी गाड़ी पर नाही, पण महाराष्ट्रातून सुद्धा लावून धरलंच होतं आम्ही, असं नाहीये। या लेकरांची कदर आम्हाला होतीच, त्यांच्यावरती माया पण होतीच। आम्ही येणार, साथ पण देणार आणि सरकारचा जर इथून पुढे हल्ला केला तर मास सुद्धा उतरवणार। जरांगे पाटील आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, चर्चा सुरू आहे। त्या ठिकाणची दृश्य पाहतोय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ही चर्चा आपण पाहतोय। नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर देशभरात उसळलेली ही संतापाची लाट आपण पाहत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।